प्रश्न क्रमांक 16. आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये ए म्हणजे हा A1 हा एम्पियर किती रीडिंग दाखवतो? तर या ठिकाणी व्होल्टेज दिलेला आहे, या ठिकाणी 400 व्होल्ट. त्याचा टोटल करंट जो आहे, टोटल करंट 3 एम्पियर आहे. त्याचा एक रेजिस्टन्स 400 ओहमचा आहे, एक रेजिस्टन्स दिलेला नाही आहे. या रेजिस्टन्समधून 2 एम्पियर जातो, तर A1 मधून जाणारा करंट आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर इझी आहे एकदम. ओहम्स लॉ काय म्हणतो? V = I × R. तर या ठिकाणी व्होल्टेज दिलेला आहे आपल्याला 400 व्होल्ट. करंट आपल्याला माहीत नाही आहे, तो काढायचा आहे. आणि रेजिस्टन्स किती आहे? 400 ओहमचा. तर I = काय होईल? 400/400 1 एम्पियर. म्हणजे यामधून जाणारा जो करंट आहे तो कितीचा असेल? 1 एम्पियरचा. ठीक आहे. जर आपल्याला पडताळणी करायची आहे तर टोटल इथून 1 एम्पियरचा करंट जात आहे, या ठिकाणी 2 एम्पियरचा करंट जात आहे. दोन्ही जर या ठिकाणी जुळले तर 2 + 1 म्हणजे किती एम्पियरचा करंट झाला? 3 एम्पियरचा. म्हणजे टोटल करंट 3 एम्पियर. हे आपलं आन्सर बरोबर येईल. आता अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये जर आपल्याला या ठिकाणी R ची व्हॅल्यू काढायला लावली तर आपण कशा पद्धतीने काढू? तर या ठिकाणी पुन्हा आपण बघू की V = I × R. तर व्होल्टेजची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 400 व्होल्ट. करंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2 एम्पियर आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, या रेजिस्टन्सची व्हॅल्यू. तर R = काय होऊन जाईल? 400/2 म्हणजे R ची व्हॅल्यू या ठिकाणी होऊन जाईल 200 ओहम. या पद्धतीने असं सुद्धा हा सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. तर या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी आपण काढलेलं आहे. A1 मधून जाणारा करंट आपल्याला माहिती करायचा होता, तर याचा आन्सर येईल 1 एम्पियर. तर आपण बघू, या ठिकाणी आन्सर दिलेला आहे 1 एम्पियर. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 आहे की इन्सुलेटरचे तापमान वाढल्यास टेम्परेचर कोएफिशियंट्स ऑफ रेजिस्टन्स काय होईल? तर इन्सुलेटर जे आहे, आपण याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये बघितलं की इन्सुलेटर हा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्स ऑफ रेजिस्टन्स आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं की निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्समध्ये टेम्परेचर वाढला तर त्याचा रेजिस्टन्स काय होतो? कमी होतो. तर इन्सुलेटरचे टेम्परेचर वाढल्यास टेम्परेचर कोएफिशियंट्स ऑफ रेजिस्टन्स काय होईल? रेजिस्टन्स कमी होईल. म्हणजे 17चं आन्सर राहील ऑप्शन नंबर सी, हे बरोबर राहील. तर या प्रकारचे प्रश्न बरेचदा विचारलेले तुम्हाला दिसून येतील. तर आपण जसं लास्ट क्वेश्चनमध्ये क्वेश्चनला डील केलं ते व्यवस्थित त्या पद्धतीने जर नोट डाऊन करून ठेवलं तर आपले अशा प्रकारचे प्रश्न चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी विचारलेला आहे की स्विचचे कॉन्टॅक्ट पॉईंट चांदी किंवा पितळेपासून बनवलेले असतात, कारण चांदी व पितळ यावर कार्बन चढत नाही. नंतर कॉन्टॅक्ट जोडताना व तुटताना ऑक्सिडेशन होत नाही व लवकर झीज होत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील वरील सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी विचारलेला आहे की खाली जे ऑप्शन आहे चा टेम्परेचर कोएफिशियंट्स ऑफ रेजिस्टन्स निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्सचे कुठले कुठले मटेरियल होते? आपण पुन्हा एकदा रिकॉल करू. तर एक होता इन्सुलेटर, कार्बन, इलेक्ट्रोलाइट, थर्मिस्टर आणि सेमीकंडक्टर. तर या ठिकाणी ॲल्युमिनियम जो आहे तो निगेटिव्ह टेम्परेचर आहे का? नाही आहे. नायक्रॉम नाही आहे, सिल्वर नाही आहे. मग उरला कुठला? कार्बन. तर कार्बन जो आहे हा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट्स आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी विचारलेला आहे मायका इन्सुलेशन कोणत्या वर्गामध्ये मोडतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, क्लास सी मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. टेम्परेचर कोएफिशियंट्स ऑफ रेजिस्टन्स हा जवळपास 0 असतो. तर याचा आन्सर आहे मॅग्नीन, ऑप्शन नंबर ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी विचारलेला आहे की फ्यूज इलिमेंटसाठी कोणता धातू योग्य आहे? तर याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. यामध्ये जर पर्सेंटेज विचारले तर 60% लेड व टीन 40% या प्रकारचं मिश्रण तयार करून फ्यूजचा जो वायर आहे, फ्यूजचा जो इलिमेंट आहे तो तयार केलेला जातो. म्हणून फ्यूज हा लीड व टीन यापासून बनवलेला असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23, कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत
खालीलपैकी कोणता कंडक्टर सर्वात चांगला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी सिल्वर, हे सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, हीटिंग एलिमेंटसाठी कोणता कंडक्टर योग्य आहे? आपण आत्ताच बघितलं की रेजिस्टन्स वायर म्हणून युरेका वापरतात आणि हीटिंग एलिमेंटसाठी नायक्रोम तार वापरतात, हे लक्षात ठेवायचं. तर याचा आन्सर येईल हीटिंग एलिमेंटसाठी नायक्रोम हा कंडक्टर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25, कंडक्टरचा स्पेसिफिक रेजिस्टन्स कशावरती अवलंबून असतो? तर कंडक्टरचा स्पेसिफिकेशन आपल्याकडे रिलेशन आहे रेजिस्टन्स इक्वल टू रो एल बाय एरिया. तर या ठिकाणी एल म्हणजे लांबी कंडक्टरची, ए म्हणजे कंडक्टरची जाडी आणि रो म्हणजे जे मटेरियल वापरलं आहे त्याला आपण रोनी रिप्रेझेंट करतो. तर यालाच आपण कंडक्टरचं स्पेसिफिक रेजिस्टन्स असं सुद्धा म्हणतो. तर हा डिपेंडेंट राहील कंडक्टरच्या धातूवर, म्हणजे जो काही मटेरियल राहील त्याच्यावर डिपेंडेंट करतो कंडक्टरचा स्पेसिफिक रेजिस्टन्स. तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी, हे आन्सर बरोबर राहील.